नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 9 सप्टेंबर 2022च्या चालू घडामोडी। चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या बातमीला। राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे 96व्या वर्षी निधन। बकिंगहॅम पॅलेसच्या म्हणण्यानुसार वैद्यकीय देखरेखीखाली राणी एलिझाबेथ II यांचे वयाच्या 96व्या वर्षी 8 ऑगस्ट रोजी निधन झाले। शतकानुशतके प्रोटोकॉलनुसार तिचा मोठा मुलगा चार्ल्स ताबडतोब राजा म्हणून कार्यभार स्वीकारतो। राणी एलिझाबेथने 2015मध्ये तिची पणजी राणी व्हिक्टोरिया यांना सर्वात जास्त काळ सेवा देणारी ब्रिटिश सम्राट म्हणून मागे टाकले। या वर्षी ती जगातील दुसरी सर्वात जास्त काळ राज्य करणारी सम्राट बनली होती। एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी राणी यांचा जन्म 21 एप्रिल 1926 रोजी मेफेअर, लंडन येथील 17 ब्रुटन स्ट्रीट येथे ड्यूक आणि डचेस ऑफ यॉर्क येथे झाला। बघूया पुढील बातमी। पंतप्रधानांच्या हस्ते कर्तव्यपथचे उद्घाटन। राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट यापूर्वी राजपथक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्गाचे कर्तव्यपथ असे नामकरण करण्यात आले। त्याच्या उद्घाटनपर कार्यक्रमात मोदी बोलत होते। नामांतरामुळे देशाला नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे असेही त्यांनी सांगितले। सुधारित मार्ग हा मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल विस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग आहे, ज्यामध्ये नवे संसद भवन, नवीन सचिवालय, पंतप्रधानांचे निवासस्थान व कार्यालय आणि उपराष्ट्रपतींचे निवासस्थान यांचा समावेश आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी इंडिया गेट येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 28 फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले। हा पुतळा केंद्राच्या 13,450 कोटी रुपयांच्या सेंट्रल विस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग आहे। बघूया पुढील बातमी। वन्यजीव मंडळाने लडाखमधील नवीन भारतीय हवाई दलाच्या तळाला मान्यता दिली। लडाखच्या पूर्वेकडील सेक्टरमध्ये चीनशी सुरू असलेल्या संघर्षादरम्यान भारतीय हवाई दलाने लडाखमध्ये नवीन एअरबेस विकसित करण्याची योजना आखली आहे। लडाख प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या अगदी जवळ चांगथांग अभयारण्य क्षेत्रात नवीन एअरबेस उभारण्यासाठी IAFने राष्ट्रीय वन्यजीव मंडळाशी संपर्क साधला होता। विनंतीचे मूल्यांकन केल्यानंतर राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीने लडाखमध्ये नवीन एअरबेस स्थापन करण्यास भारतीय हवाई दलाला मान्यता दिली आहे। गलवान येथे चीन PAL सैनिकांसोबत झालेल्या संघर्षानंतर लडाख प्रदेशात नवीन IAF एअरबेस उभारण्याचा प्रस्ताव प्रथम डिसेंबर 2022 मध्ये मांडण्यात आला होता। केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली 29 जुलै रोजी झालेल्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत प्रकल्पाला अंतिम मंजुरी देण्यात आली। बघूया पुढील बातमी। युनेस्को ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज 2022 संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब म्हणजे तेलंगणातील वारंगल, केरळचे त्रिशूर आणि निलांबूर या 3 भारतीय शहरांचा समावेश युनेस्को ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज 2022च्या यादीमध्ये करण्यात आला आहे। ही 3 भारतीय शहरे 44 देशातील 77 शहरांचा भाग होती, ज्यांचा अलीकडेच युनेस्को GNLC यादीत समावेश करण्यात आला आहे। एकूण यादीत जगभरातील 294 शहरांचा समावेश आहे, ज्यांना हा विशेष सन्मान प्रदान करण्यात आला आहे। ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज हे शहरांचे एक आंतरराष्ट्रीय नेटवर्क आहे, जे त्यांच्या समुदायांमध्ये आजीवन शिक्षणाला प्रोत्साहन देते। ही शहरे शहरांसाठी आजीवन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रेरणा, माहिती आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासाठी ओळखली जातात। बघूया पुढील बातमी। संजय वर्मा यांची कॅनडात भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती। वरिष्ठ मुत्सद्दी संजय कुमार वर्मा यांची कॅनडामधील भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते प्रभारी उच्चायुक्त अंशुमन गौर यांच्यानंतर पदावर आहेत। वर्मा हे भारतीय परराष्ट्र सेवेचे 1988च्या बॅचचे अधिकारी आहेत आणि सध्या ते जपानमध्ये भारताचे राजदूत आहेत। ते लवकरच कॅनडा असाइनमेंट स्वीकारेल अशी अपेक्षा आहे। इतर पोस्टिंगमध्ये वर्मा यांनी हाँगकाँग, चीन, व्हिएतनाम आणि तुर्कीमधील भारतीय मिशनमध्ये काम केले आहे। त्यांनी इटलीतील मिलान येथे भारताचे महावाणिज्य दूत म्हणूनही काम केले आहे। बघूया पुढील घडामोड। NEPला पुढे नेण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने शिक्षक पर्व सुरू केले।
शिक्षण मंत्रालयाने शिक्षक पर्व सुरू केले. शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP पुढे नेण्यासाठी केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी आणि राजकुमार रंजन सिंह यांनी शिक्षक पर्व सुरू केले. शिक्षण मंत्रालय, CBSE, AICTE आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय यांनी आयोजित केलेल्या उद्घाटन संभाषणातून शिक्षक पर्वाची सुरुवात झाली. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ लाईक केल्याबद्दल धन्यवाद.